राज्यातल्या ITI मध्ये संविधान मंदिराची निर्मिती करणार, त्यात संविधानाच्या विचारांची शिकवण देणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. MCAच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरीच्या पुरुष संघाचा सलग दुसऱ्यांदा विजय. गहुंजेतल्या MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीने नाशिक संघाचा 24 धावांनी केला पराभव. अहमदनगरच्या करंजी परिसरात नार्कोटिक्स विभागाची कारवाई. 125 किलो गांजासह 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 2 वाहनांमधून हा गांजा पुण्याला नेला होता. अकोल्यामध्ये कूलरचा शॉक लागून 2 लहान मुलींचा मृत्यू. काळेगावातली घटना. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली. एकाचा मृतदेह शोधण्यात यश. 1 जण बेपत्ता. संत खंडोजी महाराज संस्थानची दिंडी नंदुरबारहून मार्गस्थ. 198 वर्षांची दिंडीची परंपरा. 25 दिवसामध्ये दिंडी पंढरपूरला पोहोचणार. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी CBIकडून FIR दाखल. याबाबत तपास करण्याचे केंद्र सरकारने CBIला दिले होते निर्देश. दिल्ली हायकोर्टाने जामिनावर घातलेल्या स्थगितीबाबत अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. उद्या सकाळी सुनावणी होणार. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून स्फोट. 2 जवान शहीद. अनेक जवान जखमी झाल्याचा अंदाज. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ट्रकला केलं लक्ष्य. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोरासगुडा जंगलात माओवादी बनावट नोटा बनवत असल्याचं समोर. 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांचे नमुने जप्त. हैदराबादच्या मणिकोंडामध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेला 15हून अधिक कुत्र्यांनी घेरलं. घटनेचा व्हिडिओ CCTVमध्ये कैद. महिलेने 40 सेकंद कुत्र्यांपासून केला स्वतःचा बचाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.